चोर तर चोर वर शिवजोर, नाही त्याच्याही पुढे जाऊन चोराच्या उलट्या बोंबा. आणि इतकंच काय, सौ चुहे खाकर बिल्ली हात चली असं म्हणण्याची वेळ आणली आहे भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी. हर्षवर्धन सपकाळांच्या विरुद्ध भाजपची फौज सध्या रस्त्यावर उतरली. हर्षवर्धन सपकाळांची जीभ कापण्याची भाषा त्यांनी केली. पण मागच्या काळामध्ये भाजपच्या नेत्यांनी छत्रपती शिवरायांचा जो अवमान केला, अपमान केला, महाराष्ट्राच्या अस्मितेला ज्या डागण्या दिल्या, त्याच्याबद्दल हे काहीच बोलत नाही. म्हणून या सगळ्या तिन्ही म्हणी आठवल्या. एकेकाळी वैचारिक आगमन करणारे महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कार्यकर्त्यांनी येऊन मार्गदर्शन करतात. ही यांची वैचारिक परंपरा. भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे कुठला विचार आहे, तर तो छत्रपती शिवरायांचा अपमान करणारा, महात्मा फुलेंचा अपमान करणारा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणारा. ते यांना मार्गदर्शन करतात आणि हे हर्षवर्धन सपकाळांविरुद्ध आंदोलनं करतात. ही रस्त्यावर उतरलेली फौज आहे. यांनी आता हे काही प्रश्न समजून घेतले पाहिजे आंदोलनकर्त्यांनी, आणि मग या विषयावर बोलायला पाहिजे. तर हा विषय आपण आज नीट समजून घेणार आहोत. नमस्कार, मी संजय वरकड. आपण पाहत आहात न्यूज यात्रा. आज आपण पुन्हा बोलणार आहोत छत्रपती शिवरायांच्या संदर्भामध्ये हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेलं विधान, आणि आपण काल जशी चर्चा केली आहे की चोराच्या उलट्या बोंबा या न्यायाने ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष या प्रश्नावर मैदानात उतरलेला आहे, त्याच विषयावर. हर्षवर्धन सपकाळांची जीभ कापून देणाऱ्याला 10 लाख रुपयांचं बक्षीस देण्याची घोषणा नगरच्या भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा प्रमुखांनी केलेली आहे. खरं म्हणजे हे महाराष्ट्र आहे का तालिबान आहे, असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे. उद्या महाराष्ट्रामध्ये कुणी, आज जीभ छाटण्याची भाषा होती, उद्या मुंडके कापून आणण्याची सुद्धा भाषा होऊ शकते, आणि त्याला कुणीही पायबंद करत नाही, कारण ते सत्ताधारी पक्षाचे आहेत. काल मी छत्रपती शिवरायांच्या अवमानाविषयी भारतीय जनता पक्षाने जी पापं केलेली आहेत त्याची यादी वाचली होती. त्याला उत्तर न देता हर्षवर्धन सपकाळांनी केलेल्या चुकीच्या विधानाचा एवढा डांगोरा केला की छत्रपती शिवरायांविषयी भारतीय जनता पक्ष हा नेहमी अत्यंत प्रेमाने वागतो, असंच जणू काही त्यांना दाखवायचं आहे. जर भारतीय जनता पक्ष प्रेमाने आणि आदराने वागणार असेल तर मी काल उपस्थित केलेल्या प्रश्नाची उत्तरं भारतीय जनता पक्ष का देत नाही, हा प्रश्न आम्ही वारंवार भारतीय जनता पक्षाला विचारणार आहोत. मी भारतीय जनता पक्षाला चोराच्या उलट्या बोंबा यामुळे म्हणतो आहोत की प्रसाद लाड यांनी कोकणामध्ये जाऊन एक विधान केलं होतं आणि त्यानंतर त्यांनी माफी मागितली होती. आपण क्रमवार पुन्हा एकदा हे 5-6 प्रकरणं समजून घेऊयात. आमदार प्रसाद लाड यांनी कोकणामध्ये जाऊन केलेलं छत्रपती शिवरायांविषयीचं विधान, त्यांच्या जन्माविषयीचं विधान, त्यांनी त्यांच्या अंगलट आल्यानंतर फेसबुकवर जाहीर माफी मागितली होती. त्यावेळी आता हर्षवर्धन सपकाळांच्या बाबतीत आंदोलन करणारे नेते घरामध्ये का बसले होते, हा आमचा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे की मंगल प्रभात लोढा, जे अत्यंत लाडके मंत्री आहेत या मंत्रिमंडळातले आणि जे फायनान्सर आहेत या सगळ्या सरकारचे, त्यांनी असं विधान केलं होतं की एकनाथ शिंदेंनी जे बंड केलं होतं ती छत्रपती शिवरायांच्या आग्र्याहून सुटकेसारखं ते बंड होतं. त्यावेळी हे आंदोलन करणारे लोक घरात का बसले होते, त्यावेळी त्यांना राग का आला नव्हता, का त्यांना लायसन मिळालेलं आहे मंगल प्रभात लोढा आणि प्रसाद लाड यांना छत्रपती शिवरायांविषयी काही बोलण्याचं. मग हे आंदोलन करताना तेव्हा राग का आला नाही, आत्ता यांचं छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचं प्रेम एवढं उतू जात आहे तर मग त्यावेळेस ते का बोलले नाही, हा आमचा प्रश्न आहे. त्यानंतर कोकणामध्ये जेव्हा छत्रपती शिवरायांचा पुतळा जमिनोदोस्त झाला होता, त्या कामामध्ये गैरव्यवहार झाला होता, भ्रष्टाचार झाला होता, त्या कामाचं कंत्राट मिळाल्यांची नावं आली होती, त्याचे आणि भारतीय जनता पक्षाचे काय संबंध आहेत हे जगजाहीर झालं होतं. त्यावेळी हे आंदोलनकर्ते रस्त्यावर का उतरलेले नव्हते, त्यावेळी त्यांनी हा जाब का विचारला नव्हता, असा आमचा त्यांना थेट प्रश्न आहे. अशा अनेक प्रकरणं आहेत. आता मी सगळ्यात शेवटी येणार आहे भगतसिंह कोश्यारी यांच्याविषयी. भगतसिंह कोश्यारी यांनी सुद्धा अशाच पद्धतीचं एक विधान केलं होतं आणि त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा महाराष्ट्रभर आंदोलनं झाली होती. त्याही बाबतीमध्ये हे आंदोलनकर्ते कधी रस्त्यावर उतरले नाही. त्यावेळी नक्की की छत्रपती शिवरायांवर प्रेम करणाऱ्या लोकांनी सलग 8 दिवस महाराष्ट्रभर आंदोलन केले होते, पण भगतसिंह कोश्यारी यांना तसूभरही फरक पडला नव्हता. प्रशांत कोरटकर सारखा एक व्यक्ती रात्री इंद्रजित सावंत सारख्या इतिहासकाराला फोन करतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करतो, त्यांना वाटेल तसं बोलतो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा, शौर्याचा अपमान करतो. पण तो देवेंद्र फडणवीस यांच्या घरातला असल्यामुळं, त्यांचे कौटुंबिक संबंध असल्यामुळं त्या प्रशांत कोरटकरला तुम्ही बाजूला करता, तुम्ही त्याला वाचवता. त्यावेळी तुम्हाला लाज वाटत नाही, त्यावेळी तुम्हाला आंदोलन करावं वाटत नाही, आणि आज तुम्ही जीभ छाटण्याची भाषा करतात. तर जीभ कोणाची छाटायला पाहिजे या आता तुम्ही लक्षात घ्या. तुम्हाला कोरटकर विषयी जर तुम्हाला एवढं प्रेम असेल तर तुमचं प्रेम खरं कोरटकरवर आहे का, भगतसिंह कोश्यारीवर आहे का, प्रसाद लाडवर आहे का,
मंगलप्रभात लोडावर आहे का? ते कॉन्ट्रॅक्ट घेणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरवर तुमचं प्रेम आहे का? हे आधी तुम्ही सिद्ध करा आणि मग छत्रपती शिवरायांच्या प्रेमाची भाषा तुम्ही करा. छत्रपती शिवरायांविषयी प्रेम काहीतरी पक्ष कार्यक्रम देतो म्हणे, जिल्हा प्रमुख जमायचे, आंदोलन करायचं, त्याला याला चपला मारायच्या आणि घरामध्ये जाऊन बसायचं, हे आंदोलन करण्याचे माध्यमांना जोपर्यंत माध्यमं येत नाही तोपर्यंत तुमचे आंदोलनं सुरू होत नाही, जोपर्यंत तुमचं शूटिंग होत नाही, बाईट होत नाही, तोपर्यंत तुमचे आंदोलनं सुरू होत नाही. तर अशा पद्धतीचे फालतू आंदोलनं करून छत्रपती शिवरायांवर खोटं प्रेम दाखवण्यापेक्षा ज्यांनी खरंच शिवरायांचा अपमान केलेला आहे त्यांच्याविषयी किमान निषेधाचा एक शब्द जरी तुमच्या तोंडातून निघत नसेल तर हर्षवर्धन सपकाळांविषयी तुम्हाला बोलण्याचा काय नैतिक अधिकार आहे? हा प्रश्न तुम्ही तुमच्या आत्म्याला विचारा. हर्षवर्धन सपकाळांनी चूक केलेली आहे, त्यांनी त्या पद्धतीनं त्यांचा निषेध करणं बरोबरच आहे. पण आधी झालेल्या या सगळ्या पापांचा हिशोब कोण देणार आहे याचा विचार आंदोलनकर्त्यांनी सुद्धा करायची वेळ आलेली आहे. आंदोलनकर्ते भाबडे आहेत, ते छत्रपती शिवरायांवर खरंच प्रेम करतात, पण जर त्यांचं खरोखर छत्रपती शिवरायांविषयी प्रेम दाखवायचं असेल त्यांना अजूनही, तर त्यांनी भगतसिंह कोश्यारींना त्यांच्या तोंडावर बूट मारला पाहिजे. मी तर म्हटलं होतं ना मागच्या व्हिडिओमध्ये पण, की तुम्ही जीभ छाटायची भाषा करतात, तर उद्या छत्रपती शिवरायांच्या प्रेमीने जाहीर बक्षीस लावायला पाहिजे की जो भगतसिंह कोश्यारी यानंतर जर महाराष्ट्रामध्ये भगतसिंह कोश्यारी येणार असेल तर त्याचं धोतर फेडणाऱ्याला बक्षीस का जाहीर केलं जात नाही? ते तर काय कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. तुम्ही हिंसेची भाषा करता. धोतर फेडणं ही हिंसा नाही, हा प्रतिकात्मक निषेध आहे. ज्या माणसांनी महाराष्ट्रामध्ये येऊन छत्रपती शिवरायांचा अपमान केला, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांचा अपमान केला, महात्मा ज्योतिराव फुलेंचा अपमान केला, त्याचं धोतर फेडणं ही काही फार मोठी गोष्ट नाहीये. तुम्ही जीभ कापायची भाषा करतात, उद्या तुम्ही मुंडका कापायची भाषा कराल. हे कोणतं हे तालिबान नाही, हे महाराष्ट्र आहे, हे लक्षात घ्या. आणि भारतीय जनता पक्षाला जर शिवरायांविषयी खरंच प्रेम असेल तर मी उल्लेख केलेल्या या 5ही प्रकरणामध्ये भाजपला कारवाई करून दाखवावी लागणार आहे. आम्ही छत्रपती शिवरायांचे जे प्रेमी आहे त्यांनी या बाबतीत आंदोलन करायला पाहिजे. त्यांनी उद्यापासून काहीतरी यावर भूमिका घेतली पाहिजे, तरच तुमचं छत्रपती शिवरायांविषयीचं प्रेम हे आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. या विषयावर भारतीय जनता पक्ष चोराच्या उलट्या बोंबा आणि आणखीन दुसरी जर म्हणायची तर एवढं सगळं सांगितल्यानंतर सौ चुहे खाके बिल्ली हात चली अशी अवस्था भारतीय जनता पक्षाची झालेली आहे. भाजपने त्यांच्या निकटवर्ती बाजूला बसलेल्या लोकांना शिवरायांचा अपमान केल्यानंतर आमदारकीची तिकीट दिली, मंत्रीपदं दिली, कॉन्ट्रॅक्टरला वाचवलं, त्या प्रशांत कोरटकरची केस दडपून टाकली, भ्रष्टाचाराची प्रकरणं दडपून टाकली आणि आज भारतीय जनता पक्ष अशा पद्धतीने रस्त्यावर उतरतोय की जसं काही भारतीय जनता पक्षाशिवाय छत्रपती शिवरायांवर इतर कुणीही प्रेम महाराष्ट्रात करत नाही. तर छत्रपती शिवरायांच्या वरती जर खरंच प्रेम असेल तर या सगळ्या लोकांवरही कारवाई करा. मग हर्षवर्धन सपकाळांच्या विरुद्ध तुम्हाला काय आंदोलनं करायची ते करा. हे फक्त राजकारणापुरतं तुम्ही जे करत आहात ढोंग, त्याला तुम्हाला छत्रपती शिवराय सुद्धा माफ करणार नाही, हे लक्षात ठेवा. या विषयावर मी सतत बोलत राहणार आहे. मला माहिती आहे की या विषयावर काय असतं की लोकांनी याच्यावर खरं म्हणजे उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया द्यायला हव्यात. आपल्याला या विषयावर काय वाटतं या न्यूज चॅनलवरती आपण कॉमेंट कराव्यात. आपण प्रत्येक माणसाच्या कॉमेंट दाखवणार आहेत की या सगळ्या प्रकरणाचा मी जेवढी प्रकरणं सांगितली आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याला प्रेक्षक म्हणून काय वाटतं ते आपलं मत सांगा. मी नावानिशी हे मत आपल्या चॅनलवर दाखवणार आहे. त्यामुळं हे बेगडी जे प्रेम घेऊन आलेले भाजपवाले छत्रपती शिवरायांच्या विषयी त्या बाबतीमध्ये त्यांचा पर्दाफाश करण्याची वेळ आलेली आहे आणि आपण तो पर्दाफाश करावा. हे चॅनल आपण सबस्क्राईब करावं, बेल आयकॉनवर क्लिक करावं आणि पाहत राहावं न्यूज यात्रा, कारण हे आहे आपलं चॅनल.